पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। निपाणी दिनांक 16 रोजी निघणार स्वामी समर्थ पालखीची मिरवणूक। संयोजन कमिटीची माहिती, दर्शनासाठी यंदा जादा एक दिवस। अक्कलकोट स्वामी समर्थ पादुकांचे शुक्रवारी निपाणीत आगमन होणार आहे। याशिवाय एक दिवस दर्शनासाठी जादा मिळणार आहे। त्याचा निपाणी व परिसरातील स्वामी समर्थ भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन निपाणी फुटबॉल अकॅडमी आणि राजमणी ट्रॅव्हल्स तर्फे प्रतीक शहा आणि सचिन फुटाणकर यांनी केले आहे। मंगळवारी घेण्यात आलेल्या आयोजित बैठकीत ते बोलत होते। दरवर्षी पादुकांचे आगमन कार्यक्रमाला दिला जाणारा वेळ अपुरा मिळत असल्याने अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले व राजेंद्र गायकवाड व उपाध्यक्ष अभयकुमार खोबरे यांना सांगून पाठपुरावा केला होता। समितीने निपाणीतील पादुका परिक्रमाचा कालावधी वाढवून तो 2 दिवसांपर्यंत वाढवून दिला आहे। या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे। अशोकनगर येथील कित्तूर चन्नमा चौकामध्ये सकाळी 9 वाजता स्वामी समर्थ पादुका पालखीचे आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात येईल। त्यानंतर पादुका भाविकांना दर्शनासाठी आंदोलन नगर येथील स्वामी समर्थ मंदिरात विसावणार आहेत। येथे सकाळी 9 ते 10 पर्यंत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। सकाळी 11:30 वाजता अंमलझरी रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ मंदिरात पादुका असून तेथे 1 तास दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत। दुपारी 1:30 वाजता चन्नमा चौकात दर्शनासाठी पालखी आणि पादुका ठेवण्यात येणार आहेत। त्यानंतर प्रसादाचे वाटप होणार आहे। दुपारनंतर चन्नमा चौक, अशोकनगर, कोठीवाले कॉर्नर, गुरुवार पेठ मार्गे व्यंकटेश मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। येथे दर्शन सोहळा होणार असून पहाटे विधिवतपणे महाअभिषेक होणार आहे। तेथून पादुका पालखी व्यायामशाळा परिसरातील शरद थिटे यांच्या निवासस्थानी विसावणार आहेत। बैठकीप्रसंगी सोमनाथ शिंदे, कपिल शिंदे, ओंकार शिंदे, रणजित माने, करण माने, आशिष भाट, आकाश खवरे, अक्षय जयकर, गणेश घोडके, प्रशांत आजरेकर, राहुल निंबाळकर, संकेत पिसाळ आदी उपस्थित होते। जनशक्ती न्यूज साठी मुख्य संपादक संतोष मातीवड्डर। नमस्कार। प्रथमच म्हणजे पूर्वी 25 वर्षांपासूनची स्वामी समर्थ सेवा समितीच्या वतीनं स्वामी भक्तांसाठी पादुकाचं इथं निपाणीमध्ये दर्शनाची सोय करण्यात आली होती, करण्यात येते अजूनही। पण काही दिवसांपासून म्हणजे 3 वर्षांपासून आम्हा सर्व स्वामी भक्तांची इच्छा होती की आम्ही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय विजयसिंह राजे भोसले साहेब व संतोष भोसले साहेब किंवा अभयांना खोबरे साहेबांना विनंती करू। आम्ही त्यांना एक अशी विनंती केली होती की आमच्या सर्व कुटुंबियाच्या, राजमणी कुटुंब व निपाणी फुटबॉल अकॅडमीच्या कुटुंबियाच्या वतीनं की निपाणीकरांसाठी 1 दिवस पादुका आज आम्हाला निपाणीकरांसाठी द्यावं। आणि त्यांनी आम्हाला विनंतीला मान ठेवून आम्हाला त्यांनी सांगितले की तुम्हाला 1 दिवस देण्यात येईल। ह्या वर्षी आम्ही प्रथमच म्हणजे निपाणी फुटबॉल अकॅडमी आणि राजमणी ग्रुपचं पहिलाच वर्ष आहे की आम्ही ते पूर्णपणे करत आहोत। आणि ह्या पालखी सोहळ्यासाठी व परिक्रमासाठी सर्व स्वामी भक्तांना विनंती करतो की आपणही ह्या परिक्रमाला तुम्ही जोडलं जावं आणि सर्व स्वामी भक्तांना देखील विनंती करतो। आणि भव्य दिव्य आपण पालखीचं मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे। निपाणी शहर श्री स्वामी समर्थ सेवा समिती यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी व पादुका याची परिक्रमा यावर्षी पण निपाणी परिसरातून जात आहे। यासाठी यावर्षी प्रथमच राजमणी ग्रुप व निपाणी फुटबॉल अकॅडमी हे या कार्यक्रमाचे सह आयोजक आहेत। पालखीचं सकाळी 9 वाजता कित्तूर चन्नमा चौकामध्ये इथं आगमन होईल आणि राजमणी ग्रुपच्या दारामध्ये पालखीचं दर्शनासाठी नागरिकांच्या स्वामी भक्तांच्या दर्शनासाठी इथं पालखी उपलब्ध असेल। सकाळी ठीक 9:30 ते 10:30 या दरम्यान आंदोलन नगरमधील स्वामी मंदिरामध्ये तेथील स्वामी भक्तांना ही दर्शन सेवा उपलब्ध व्हावी म्हणून पादुका तिथं प्रस्थान करतील। त्याचबरोबर 11 वाजता या पादुका अंमलझरी रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी उपलब्ध आहेत। आणि दुपारच्या सत्रामध्ये 12:30 पासून 3 वाजेपर्यंत इथं राजमणी ग्रुपच्या दारामध्ये या पादुका पालखी दर्शनासाठी उपलब्ध असतील। दुपारच्या सत्रामध्ये आम्ही 3 वाजता भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन केले स्वामींच्या पालखीचं आणि पादुकांचं। ही मिरवणूक अशोकनगर मार्गे निपाणी मेडिकल स्टोर्सपासून साखरवाडी मार्गे नगरपालिका आणि तेथून पुढे साठे मार्केट, नेहरू चौक, कोटीवाले कूट आणि दलालपेठ मार्गे व्यंकटेश मंदिर येतं 5:30 वाजता पोहोचेल। 5:30 नंतर सायंकाळी 8:30-9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना
व्यंकटेश मंदिर इथं या दर्शन सेवेचा लाभ घेता येईल. स्वामींच्या पादुका आणि पालखी तिथं रात्रभर वस्तीसाठी असेल. पहाटेला शनिवारी सकाळी 4:30 वाजता महाअभिषेक होईल आणि त्यानंतर ही पालखी पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान करेल. असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे. तर आपण सर्व निपाणी शहर आणि परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी या अनमोल अशा सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्व स्वामी भक्तांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. नमस्कार. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.